Hello everyone. Today I am going to start your revision chapter in subject FYBMS business environment. Okay. First of all, we will see what is meant by the business. See, the business is activity involving regular production or purchases of goods and services for sale, transfer and exchange with an object of earning profit. Business का मेन ध्येय क्या होता है कि परचेसेस ऑफ गुड्स एंड सर्विसेज और फॉर सेल क्या करें हम बिजनेस और जो दिया हुआ है गुड्स एंड सर्विसेज हम सेल कर सके और उससे हमारा मेन ऑब्जेक्ट क्या होता है की हम प्रॉफिट क्या कर सके अर्न कर सके बिझनेस का मेन ध्येय बिझनेसचं मेन ध्येय काय असणार आहे की आपण आपले गुड्स अँड सर्व्हिसेस काय करू विकू आणि त्याच्यापासून आपण काय करू प्रॉफिट कमवू हे मेन ध्येय असतं बरोबर आहे मग काही भरपूर तऱ्हाचे बिझनेस आहेत की जे फायद्यासाठी केले जातात ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर काय सांगितलेलं आहे इट कन्सिस्ट ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आर नॉट इन्क्लुडेड ह्याच्यामध्ये काही आहे ऍक्टिव्हिटीज आहेत की ते त्यांना इन्क्लूड नाही केत पण काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अशा आहेत की त्याचा मेन ध्येय काय असतो की ते बिझनेसमध्ये काय करू शकतात प्रॉफिट अर्न करू शकतात ओके सो आपण त्याचप्रमाणे पहिले बघणार आहोत इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऍक्टिव्हिटी विच आर परफॉर्म विथ अन ऑब्जेक्टिव्ह टू अर्न मनी सगळ्यात मोठी काय सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही जे ऍक्टिव्हिटी करणार आहात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये तुझं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे की पैसे कसे कमवायचे अर्न मनी कसे पैसे भेटतील आपल्याला आर नोन ॲज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय फार्मर ग्रो क्रॉप्स टू सेल देम अ फॅक्टरी और ऑफिस एम्प्लॉई वर्क गेट वेजेस अँड सॅलरी अ बिझनेस पर्सन अर्न प्रॉफिट थ्रू बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस दिस ऍक्टिव्हिटी आर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ओके सो फार्मर काय करतात ग्रो ऑफ काय करतात ग्रो क्रॉप्स टू सेल देम बरोबर आहे आफ्टर दॅट अ फॅक्टरी ऑफिस एम्प्लॉईज त्यांचं मेन उद्देश काय असतं की ते चांगल्या पद्धतीने काम करणार ऑफिसमध्ये आणि चांगल्या पद्धतीने वेजेस अँड सॅलरी काय करतील रिसिव्ह करू शकतात अ बिझनेस पर्सन अर्न प्रॉफिट थ्रू बाईंग सेलिंग अँड सॉरी बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस त्याच्यामध्ये काय होतं की आपण काय करू शकतो पैसे कमवू शकतो मग हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आता अशा ऍक्टिव्हिटी की ज्याच्यापासून काय होतं की त्याचा मेन उद्देश काय असतो की ते पैसे कमवण्याचा नाही पण सॅटिस्फॅक्शन हा मोठा ध्येय आहे आणि मोठा त्याचा काय आहे उद्देश आहे बरोबर आहे सो ऍक्टिव्हिटी विच आर नॉट परफॉर्म टू द अर्न मनी बट गेट सम सॅटिस्फॅक्शन बरोबर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की काही ठिकाणी बघा काय असतं की द ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्म टू डिस्चार्ज सोशल ऑब्लिगेशन फॉर फिजिकल फिटनेस फॉर फॉर recreation, etc. People visiting places of worship, providing relief the victim of flood and earthquake, and the listening to radio, watching television are few example of non-economic activity. आता अशा काही ऍक्टिव्हिटी आहेत की ज्याच्यामध्ये लोकांचं ध्येय असतं की पैसे कमवणे नाही की सॅटिस्फॅक्शन कसं भेटेल बरोबर आहे मग काही लोक काय येतात की जिथे अर्थक्वेक आहे तिथे व्हिजिट करतात बरोबर आहे लोकांना हेल्प करत असतात बरोबर आहे काही रिलॅक्सेशनसाठी असतात की टेलिव्हिजन बघितलं हे काही मेन ध्येय असं असतं की लोकांना फक्त कसं काय भेटलं पाहिजे त्यातून सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ओके नेक्स्ट पॉईंट जो आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बिझनेस आता बिझनेस मध्ये काय सांगितलं आपल्याला तसं मला सांगितलं की बिझनेसचं मेन ध्येय काय असतं की आपण प्रॉफिट कसं कमवू शकतो त्याच्यामध्ये से आपण काय करतो बाय अँड सेल गुड्स करतो बरोबर आहे त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की बिझनेस जर आपल्या व्यवस्थित पद्धतीने आपण रन करू शकतोय तर काय होऊ शकतो आपला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो बरोबर आहे मग तेच सांगितलं की इन्व्हायरमेंटच्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे आपला बिझनेस आपल्याला सेट करायचा आहे बरोबर आहे जर आपला बिझनेस व्यवस्थित पद्धतीने आपण सेट केला बघा इन्व्हायरमेंट हे डायनामिक आहे खूप सारे चेंजेस होत राहतात जसं आपण मार्केटिंगमध्ये बघितलेलं आहे की काही भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये काय होतात चेंजेस होत राहतात बरोबर आहे आणि त्या पद्धतीने जर आपण आपली ऍक्टिव्हिटी चालू ठेवली ती काय होऊ शकतं आपण प्रॉफिट घेऊ शकतो भरपूर सारे इनोव्हेशन होत राहतात इन्व्हायरमेंटमध्ये बरोबर आहे म्हणजेच काय रिलेटेड टू बिझनेस इन्व्हायरमेंट बद्दल आपण चर्चा करतोय तर बिझनेस इन्व्हायरमेंटमध्ये काय होतात खूप सारे इनोव्हेशन होत राहतात नवीन टेक्नॉलॉजी विकसित होते त्याच्यामुळे काय होतं खूप सारा फायदा होतो बरोबर आहे आणि ती आपण टेक्नॉलॉजी ती आपण एक्सेप्ट केली त्याचा फायदा कशाला होतो आपल्या बिझनेसला होतो मग हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये की तुम्ही जर बिझनेस व्यवस्थित पद्धतीने रन केलात तुमचं बिझनेस एन्व्हायरमेंट ज्या हिशोबाने तुम्ही स्कॅनिंग केलं म्हणजे काय तुम्ही रिसर्च केलं की एक्झॅक्ट बिझनेस कशाचा स्टार्ट केला पाहिजे कोणत्या वस्तूला कोणत्या प्रोडक्टला जास्त प्रमाणात डिमांड आहे बरोबर आहे तर तुमचा बिझनेस काय होणार आहे योग्य प्रकारे तुम्ही काय करणार आहात बिझनेस चालू ठेवणार आहात जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघितलं नाही की कोणत्याला जास्त डिमांड आहे आणि तुम्ही जर तो कस्टमरला प्रोडक्ट प्रोव्हाइड नाही केला तर अशा ठिकाणी तुमचा बिझनेस रन होणार आहे का नाही म्हणजे जे तुमची एक्झॅक्ट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यापासून तुम्हाला फायदा भेटेल तुम्हाला प्रॉफिट अर्न करायचं आहे ते तुमचं साध्यच होणार नाही बरोबर आहे मग तेच सांगितलंय की तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने बिझनेस रन केलं तर तुमचा त्याचा काय होणार त्याच्यामध्ये फायदा होणार आहे
ओके. आफ्टर दॅट काय सांगितलं नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट आहे प्रोफेशन्स. सो प्रोफेशन, काही लोक डिफरंट टाइप्स ऑफ प्रोफेशन आहेत, बरोबर. त्या पद्धतीने लोक काय करतात, काम करत असतात. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काही जे लोक आहेत, अ पर्सन मे नॉट बी एक्सपर्ट इन एव्हरी फील्ड. प्रत्येक पर्सन प्रत्येक फील्डमध्ये काय एक्सपर्ट नसतो, बरोबर आहे. कारण का प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी चांगले वेगवेगळे गुणधर्म असतात, जेणेकरून प्रत्येक जे लोक आहेत प्रत्येक याच्यामध्ये काय, जसे डॉक्टर्स, लॉयर्स, बरोबर आहे, इंजिनियर्स, वेगवेगळे फील्डमध्ये काय असतात, एक्सपर्ट असतात. आणि त्यानुसार ते काय करत असतात, त्यांचं काम करत असतात, बरोबर आहे. आपण इव्हन बघतो की आपलं जे काम आहे, काही जे जसं की प्रत्येकाचं जे काम डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, की तुम्ही जे ह्या फील्डमध्ये चांगलं काम करताय, तर तुम्हाला काय होतं, ते काम डिस्ट्रीब्यूट केलं जातं, तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही कामं करता, बरोबर आहे. मग तेच सांगितलेलं आहे की सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या अंडर, की प्रोफेशन, तुम्ही जर प्रोफेशन नुसार काम करताय, जसं बोलतो की आपण की एखाद्याने इंजिनिअरिंग केले आणि तो दुसरंच काहीतरी काम करतोय, तर तो सॅटिस्फाय आहे का, तर नाही, तर 100% सॅटिस्फॅक्शन कदाचित भेटणार नाही, बरोबर आहे. मी तेच सांगितलं याच्यामध्ये की तुमचं जे प्रोफेशन आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, बरोबर आहे. तर तुमचं काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉइंट, एम्प्लॉयमेंट. काय सांगितलंय, एम्प्लॉयमेंट रेफर टू अन ऑक्युपेशन इन विच पर्सन वर्क रेग्युलरली फॉर अनदर अँड गेट वेजेस अँड सॅलरी इन रिटर्न. बघ, भरपूर सारे असे आहेत एम्प्लॉयमेंट की काही ज्याचा मेन उद्देश काय असतो की जे ऑफिस वर्क करतात, जे रिलेटेड टू काय घेतात, सॅलरी, वेजेस घेतात. काही एम्प्लॉयमेंट मध्ये काही आहेत प्रायव्हेट सेक्टर, काही आहे गव्हर्नमेंट सेक्टर, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट सर्वंट, कंपनी एक्झिक्युटिव्ह, बँक ऑफिशियल, फॅक्टरी वर्कर आर सेट टू एम्प्लॉयमेंट. प्रत्येकाचे एम्प्लॉयमेंट काय हे वेगळं आहे. त्यानुसार ते काय करतात, सॅलरी, त्यांची वेजेस काय करत असतात, रिसिव्ह करत असतात. मग हे सांगितलं आपल्याला एम्प्लॉयमेंट मध्ये. ओके. सो आपण पहिले बघितलं की काय बिझनेस मध्ये काय सांगितलं होतं की मेन ध्येय काय असतं, की आपण काय करणार, गुड्स अँड सर्व्हिसेस आपण काय करणार, सेल करणार. आणि त्याचा मेन ऑब्जेक्ट काय असतो की आपण पैसे कसे कमवू शकतो, बरोबर आहे. मी तेच सांगितले की तुमचा बिझनेस जर व्यवस्थित सेट असेल, तुम्ही काय करू शकता, त्यातून तुम्ही पैसे अर्न करू शकता. हे मेन ध्येय आहे बिझनेसचं, बरोबर आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचे पैसे, तुमची मनी ही खूप इम्पॉर्टंट ठरते बिझनेसमध्ये. ओके. आफ्टर दॅट आपण बघितलं की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये काय बघितलं की ह्याच्यामध्ये त्यांचं मेन उद्दिष्ट काय असतं, की आपण काय करू, प्रॉफिट अर्न करू, मनी अर्न करू, बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं की फार्मर्स काय करतात, क्रॉप्स काय करतात, सेल करतात, बरोबर आहे. त्याच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण की ऑफिस वर्कर काय करतात, सॅलरी, वेजेस साठी काम करत असतात, बरोबर आहे. त्यानंतर बघितलं आपण की बिझनेसमॅनचं मेन उद्दिष्ट काय असतो, की आपण बाईंग, सेल अँड काय सांगितलं त्याच्यामध्ये, हे मेन उद्दिष्ट असं असतं की आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये, की बाईंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटीज, बरोबर आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला पैसे भेटू शकतात. ओके. सो आपण हे बघितलं ह्या पॉईंट्स मध्ये. नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत, तर त्याचा नेक्स्ट पॉईंट जो आहे, लेट्स सी. सो नेक्स्ट पॉइंट है इसके बाद कैरेक्टरिस्टिक्स ऑफ बिजनेसेस. सो देखने वाले हम इसके अंदर कौन से कैरेक्टरिस्टिक्स है. फर्स्ट दिया हुआ है डील्स इन गुड्स एंड सर्विसेज. सी, हम डेली क्या करते हैं, डील्स क्या करते हैं, गुड्स एंड सर्विसेज के अंदर करते हैं, सही है. तो उसके वजह से क्या बताया, कौन से आइटम दिए हुए हैं. सो गुड्स लाइक बटर, मिल्क, टी, सही है, बटर, मिल्क, टी, वीट एक्सेट्रा. और सर्विसेज क्या, इसके अंदर क्या बताया, कौन से कैपिटल्स है. So capital goods like plant, machinery, equipment, etc. These services, the make and from, transportation, banking, insurance, warehouse, advertisement, and so on. देखिए हम क्या करते हैं, इसका मतलब क्या बताया कि जब हम बिजनेस करते हैं तब हम इन सारी चीजों के अंदर क्या करते हैं, डील करते हैं, सही है. गुड्स को क्या करना, हर एक हमारे कस्टमर की तरफ क्या करते हैं, हम लोग पहुंचाते हैं, सही है. जहाँ पे हम गुड्स सेल करते हैं वहां पे हम क्या करते हैं, सर्विसेज कस्टमर को देते हैं. तो इसके अंदर सर्विसेज बताए गए हैं. क्या हमारा बिजनेस हम सही तरह से रन कर पाएंगे, तो हम क्या कर सकते हैं, हमारी जो सर्विसेज है हम क्या करेंगे, कस्टमर को देंगे, और उससे कस्टमर क्या होगा, सेटिस्फाई होगा. ओके. आफ्टर दैट दिया हुआ है सेल ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स एंड सर्विसेज. सी, इसके अंदर क्या कहा गया है, इफ अ पर्सन प्रोड्यूस अ प्रोडक्ट फॉर सेल्फ कंजम्पशन और गिफ्टिंग इट सो अनदर, इट इज नॉट एंगेज इन बिजनेस. सी, अगर कोई व्यक्ति गुड्स या सर्विसेज खरीदता है खुद के लिए या किसी को गिफ्ट करने के लिए, तो बिजनेस कर रहा है क्या, नहीं. अब बिजनेस कब करेगा, जब अब कोई व्यक्ति दूसरे के पास से वो चीज, वो प्रोडक्ट लेके क्या करेगा, दूसरे को बेचेगा, से दूसरे को बेचते रहेगा, तब क्या करेगा, वो बिजनेस के अंदर क्या होगा, एंगेज होगा. तो यही बताया गया है कि सिर्फ सेल और एक्सचेंज को लेके रखना और किसी को गिफ्ट करना, हम इसे बिजनेस नहीं कहते. लेकिन कोई व्यक्ति अगर गुड्स एंड सर्विसेज को खरीदता है और दूसरे को वो बेचता है फिर से, तो क्या होगा, वो बिजनेस के अंदर क्या होगा,
तब्दील होगा, उसे हम बिजनेस एक्टिविटी कह सकते हैं। तो यही बताया सेल और एक्सचेंज गुड्स एंड सर्विसेज के अंदर। उसके बाद में बताया गया है रेगुलर एक्सचेंज ऑफ गुड्स एंड सर्विसेज। इसके अंदर क्या बताया गया है, द प्रोडक्शन और बाइंग एंड सेलिंग एक्टिविटी मस्ट बी कैरिड आउट ऑफ रेगुलर बेसिस, नॉर्मली आइसोलेटेड ट्रांजैक्शन इज नॉट ट्रेटेड एज अ बिजनेस। सी कोई सिंपल ट्रांजैक्शन अगर करता है ना बिजनेस के अंदर, सपोज कोई एक व्यक्ति है जिसने उसकी एक बाइक, सपोज एक राम नाम का व्यक्ति है जिसने अपनी बाइक दूसरे को बेचा, सही है, तो वो बिजनेस हुआ क्या? नहीं, वो क्या करेगा, सिर्फ वन टाइम डीलिंग करेगा। उसकी बाइक है, उसने बेचा, लेकिन वो अगर किसी के पास से वो बाइक ले रहा है, डिफरेंट टाइप्स ऑफ बाइक ले रहा है, या सेम उसी तरह से बाइक हर बार बेच रहा है, तो बिजनेस के अंदर क्या होगा, एंटर होगा, वो ऍक्टिव्हिटी बिझनेस के अंदर कहलाएंगी। सही आहे, मग तेच सांगितलं याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही बिझनेस करता, एखादी प्रोडक्ट तुम्ही कोणाला विकताय म्हणजे बिझनेस केला नाही, बरोबर आहे, तुम्ही तोच प्रोडक्ट जर कंटिन्युअसली विकत जाताय, तुमची प्रोसेस ही कशी आहे, रेग्युलर बेसिस वरती आहे, बरोबर आहे, तुम्ही रेग्युलर एक्सचेंज ऑफ गुड्स सर्व्हिस देताय, रेग्युलर एक्सचेंज ऑफ गुड्स देताय, बरोबर आहे, तर तुम्हाला काय होईल, ते तुम्ही बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल, तर तुमची ती ऍक्टिव्हिटी कशी असणार आहे, बिझनेस ऍक्टिव्हिटी असणार आहे। मग तेच सांगितलेलं आहे वरच्या पॉईंट मध्ये, काय सांगितलं होतं सेल ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स मध्ये, की आपण जर कोणतीही वस्तू विकत घेतोय आणि ती आपण स्वतः ठेवतोय किंवा दुसऱ्याला गिफ्ट करतोय, तर ती बिझनेस ऍक्टिव्हिटी होईल का? नाही, ती बिझनेस ऍक्टिव्हिटी होणार नाही। पण आपण दुसऱ्याकडून जर आपण वस्तू विकत घेतली आणि ती आपण तिसऱ्याला जर विकतोय आणि कंटिन्युअसली आपण प्रोसेस चालू ठेवली त्याच्यामध्ये सुद्धा, तर ती बिझनेस ऍक्टिव्हिटी आपण त्याला बोलू शकतो, बरोबर आहे। सेम प्रमाणे रेग्युलर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एखादी वस्तू विकणे म्हणजे बिझनेस नव्हे, तर कंटिन्युअसली आपण जेव्हा आपण गुड्स अँड सर्व्हिसेस विकतोय, बरोबर आहे, एक्सचेंज करतोय, तर त्याला आपण काय बोलू, बिझनेस बोलू। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिक्वायर इन्व्हेस्टमेंट। बघा प्रत्येक बिझनेस मध्ये काय आहे, इन्व्हेस्टमेंट ही रिक्वायर आहे। विदाउट इन्व्हेस्टमेंट तुम्ही बिझनेस करू शकता का? नाही, कॅपिटल हा मस्ट आहे। जर तुमच्याकडे कॅपिटल असेल, तुम्ही योग्य प्रकारे काय करू शकता, बिझनेस करू शकता। एव्हरी बिझनेस ऍक्टिव्हिटी रिक्वायर सम अमाउंट ऑफ इन्व्हेस्टमेंट टर्म टू लँड, लेबर, कॅपिटल, बरोबर आहे। दिस रिसोर्सेस आर युटिलाइज ऑफ प्रोड्यूस व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कन्झम्पशन, बरोबर आहे। कंपल्सरी तुम्हाला काय पाहिजे, इन्व्हेस्टमेंट पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, तुमचे जे लेबर्स आहे, तुमची लँड आहे, बरोबर, त्यानुसार तुमचे जे काही तुमचे एक्सपेन्स तुम्ही काढू शकताय। ओके, आणि मेन म्हणजे काय सांगितलेलं आहे, द रिसोर्सेस ऑफ द अल्टिमेट प्रोडक्ट्स, व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ कन्झम्पशन। आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट आहे एम ॲट अर्निंग प्रॉफिट। आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, की तुम्ही बिझनेस रन करताय, बरोबर आहे, तर बिझनेस रन करत असताना सगळ्यात मोठे उद्दिष्ट काय असणार तुमच्या समोर, की तुम्ही प्रॉफिट कसं अर्न कराल, बरोबर आहे। तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय, मोठं ध्येय काय असणार आहे, की आपण प्रॉफिट कसं अर्न करू शकतो, बरोबर आहे। प्रत्येक बिझनेसचं इम्पॉर्टंट आहे की बिझनेसला प्रॉफिट झालाच पाहिजे। बिझनेस ऍक्टिव्हिटी ऍट परफॉर्म विथ द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह द अर्निंग इन्कम बाय द वे ऑफ प्रॉफिट। काय आहे प्रायमरी त्यांचं, प्रायमरी अर्निंग आहे की ते प्रत्येक पद्धतीने काय करू शकतात, प्रॉफिट अर्न करू शकतात, पण ते प्रॉफिट अर्न कसं करतील ते आपल्याला बघायचं आहे। नंतर सांगितलंय विदाउट प्रॉफिट इज नॉट पॉसिबल टू सर्व्हाइव्ह अ लॉंग टाइम ऑफ पिरियड। बघा, विदाउट प्रॉफिट जर कोणत्याही आपण बिझनेस आपण स्टार्ट केला आणि कोणत्याही जर बिझनेसला जर लॉंग टर्म प्रॉफिट झालाच नाही, ती बिझनेस कंटिन्युअसली आपण लॉस मध्ये जातोय, तर आपण तो बिझनेस चालू ठेवणार आहात का? नाही, बरोबर आहे। मग तेच सांगितलंय की तुम्ही जर तुम्हाला बिझनेस चालू ठेवायचा असेल, तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये तुमचा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, तुम्हाला प्रत्येक वर्षी भेटला पाहिजे, बरोबर। तुमचा जो बिझनेस प्रॉफिट मेकिंग बिझनेस असेल, तुम्ही काय कराय, तुमचा बिझनेस लॉंग टर्म पिरियड साठी चालेल, पण तुम्हाला एखाद्या बिझनेस म्हणून प्रॉफिटच झाला नाही, तुमचा बिझनेस काय होऊ शकतो, तिथे ठप्प होऊ शकतो, बिझनेस तुमचा चालणार सुद्धा नाही पुढे, बरोबर आहे। अर्निंग प्रॉफिट इज ऑल्सो रिक्वायर्ड ग्रो ऑफ एक्सपांड टू द बिझनेस। काय सांगितलं की तुमच्या प्रॉफिटमुळे काय होऊ शकतं, तुमचा बिझनेस हा काय होऊ शकतो, खूप पुढे एक्सपांड होऊ शकतो, बरोबर आहे। तुमच्या बिझनेसला काय होऊ शकते, गती येऊ शकते। मग मेन ते सांगितलंय की सगळ्यात मोठा बिझनेसचा जो उद्दिष्ट आहे तो आहे की प्रॉफिट अर्न करण्याचा, समजला पॉइंट। नंतर आहे रिस्क इन अ बिझनेस। त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही कोणताही बिझनेस स्टार्ट करताय, बरोबर आहे, कोणताही बिझनेस स्टार्ट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक बिझनेस मध्ये काही ना काही जे रिस्क असतात, जसे आपल्याला माहिती आहे की रिस्क हे सर्टेन अनसर्टेन दोन्ही पद्धतीचे आहेत। सर्टेन रिस्क असं की जे आपल्याला माहिती असतात, आपण कॅल्क्युलेटेड रिस्क ठेवतो, आणि अनसर्टेन म्हणजे असे रिस्क कधीही येऊ शकतात, बरोबर आहे। आता तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता लॉकडाऊनचं सुद्धा, बरोबर आहे। काही लोकांनी काय केले की बिझनेस मोठ्या प्रमाणात सेट केले, पण लॉकडाऊन मुळे काय झाले, त्यांचे बिझनेस ठप्प झाले, त्यांचा बिझनेसला जास्त प्रॉफिट भेटलं नाही। मग तेच सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला की द बिझनेसमॅन हू इन्व्हेस्ट द व्हेरियस रिसोर्सेस एक्सपेक्ट इन फेअर अमाउंट ऑफ रिटर्न, but is paid best effort to reward of the she get always uncertainty risks. Sometimes he enjoy the profit and also times of may come when he suffer heavy losses. This happen because of future unpredictable.
बघा हे सांगितलं त्याच्यामध्ये की काय आहे की फ्युचर हे अनप्रेडिक्टेबल आहे. तर कोणत्या ठिकाणी आपल्याला रिस्क सोसावं लागू शकतं हे आपल्याला माहिती आहे का? नाही. मग तेच सांगितलं तुम्हाला की तुमचं रिस्क तुम्हाला बिझनेसमध्ये खूप सारे येऊ शकतात. आपण काय करतो की आपण बिझनेसमध्ये पैसे लावतो. बिझनेसमध्ये पैसे लावल्यानंतर आपला ध्येय असतो की प्रॉफिट कमवणं. पण ह्या सगळ्या रिस्कमुळे आपल्याला प्रॉफिट कमवणं शक्य आहे का? नाही. मग बिझनेस ऍक्टिव्हिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक दृष्टिकोनातून. पण बिझनेस ऍक्टिव्हिटी चालवणं रन करणं इझी नाही आहे. हेच सांगेल तुम्हाला याच्यामध्ये की रिस्क हे खूप प्रकारचे आहेत. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुमचे जे प्रॉफिट आहे तुम्हाला खूप कमी प्रमाणात सुद्धा भेटू शकतं. आणि अनप्रेडिक्टेबल फ्युचर आहे. आता हे कोणाला माहिती होतं का की काही वर्षानंतर असं एक रोग येणार होता की जेणेकरून प्रत्येकाची बिझनेस ठप्प होणार होते किंवा बिझनेस बंद पडणार होते. बरोबर आहे. मग हेच सांगितलेलं आहे की तुमचे बिझनेस तुम्ही कसे सेट केले, तुम्हाला जे अनप्रेडिक्टेबल फ्युचर आहे तुम्हाला त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, चेंज करायचे आहे, तुमची स्ट्रॅटेजी बदलायची आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने तुमची जर स्ट्रॅटेजी बदलली नाही तर काय होऊ शकतं, तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. मग हेच पुढच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघायचे की प्रत्येक बिझनेसची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येक स्ट्रॅटेजी फॉलो करत असताना आपल्याला कोणते चेंजेस करणे गरजेचे आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत, एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ बिझनेस. आता आपण बघितलं की सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, बिझनेसचा एम काय आहे की सगळ्यात जास्त प्रॉफिट कमवणं. बरोबर आहे. मग प्रॉफिट कमवणं हा बिझनेसचा मेन ध्येय आहे. बरोबर आहे. काय सांगितलं याच्यामध्ये की इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस रेफर टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट अँड ऑल्सो अदर ऑब्जेक्टिव्ह दॅट नेसेसरी टू परचेस अचीव द प्रॉफिट अँड ऑब्जेक्टिव्ह इन्क्लूड द क्रिएशन ऑफ कस्टमर. सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असं सांगितलं याच्यामध्ये की तुमचं मेन ध्येय काय आहे की तुम्हाला प्रॉफिट कसं भेटेल, कशा रीतीनं भेटेल. बरोबर. तुम्ही कसे कस्टमर तुमचे क्रिएट करताय की तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. त्यासाठी सांगितलेलं आहे आपल्याला प्रॉफिट अर्निंग. आता प्रॉफिट अर्निंग सांगत असताना की प्रॉफिट अर्निंग इज अ लाईफ ब्लड ऑफ अ बिझनेस. बरोबर आहे. लाईफ ब्लड सांगितलं आहे फॉर बिझनेस. विदाउट विच नो बिझनेस कॅन बी सर्वाइव्ह ऑफ कॉम्पिटेटिव्ह मार्केट. विदाउट प्रॉफिट तुम्ही सर्वाइव्ह करू शकता का मार्केटमध्ये? नाही. मग प्रॉफिट हे काय आहे, मस्ट आहे. जसं आपण बघितलं की बिझनेसचं एम काय असतं की प्रॉफिट कमवणं. कशा रीतीतून प्रॉफिट येते, आपण कसं अर्न करतोय, हे खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बरोबर. आणि हे प्रॉफिट कमवत असताना आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट बघायचा जो पॉईंट आहे ते आहे प्रॉफिट अर्निंग. मग प्रॉफिट अर्निंग म्हणजेच काय, हे सांगितलं की प्रॉफिट अर्निंग हे बिझनेसचं लाईफ ब्लड आहे. बरोबर आहे. तर तुमच्या अंगात रक्तच नसेल तुम्ही जिवंत राहू शकता का? नाही. मग त्याच पद्धतीने जर बिझनेसमध्ये प्रॉफिट येत नसेल तर बिझनेस चालू राहणार आहे का? नाही राहणार. बिझनेस तिथं काय होऊ शकतो, तुमचा ठप्प होऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला खूप सारे लॉसेस उचलायला लागू शकतात. बरोबर आहे. मग तेच सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये जर टिकून राहायचं असेल, स्टेबल राहायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं मेन उद्दिष्ट प्रॉफिट मेकिंग असला पाहिजे. तुम्हाला कशातून त्याचं प्रॉफिट अर्न होतोय. बरोबर आहे. आणि तुमचं जर प्रॉफिट व्यवस्थित अर्न होत असेल तर तुम्हाला काय होणार आहे, तुमचे जे कस्टमर्स आहेत ते काय होणार आहेत, खूप वाढणार आहेत. बरोबर. तुमचे जे ब्रांचेस आहेत ते सुद्धा खूप वाढणार आहेत. मग हेच आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघणार आहोत. त्यानंतर काय सांगितलंय पॉईंट मध्ये, नेक्स्ट आहे क्रिएशन ऑफ कस्टमर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की अ बिझनेस युनिट कॅन नॉट सर्वाइव्ह अनलेस देअर आर कस्टमर टू बाय द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. आपले बिझनेस जोपर्यंत आपण सर्वाइव्ह करू शकत नाही की जोपर्यंत आपलं प्रोडक्ट आणि आपले सर्व्हिसेस कस्टमर घेत नाहीत किंवा युज करत नाहीत. बरोबर आहे. मग तेच सांगितलेलं याच्यामध्ये की अगेन अ बिझनेसमॅन कॅन बी अर्न प्रॉफिट ओनली वेन ही ऑर शी प्रोव्हाइड क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲट अ रिजनेबल प्राइस. सी, जेव्हा जोपर्यंत तुमचे कस्टमर्स तुमचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस विकत घेणार नाही, तुमचं बिझनेस रन होणार आहे का? नाही. तुम्ही कितीही चांगलं स्ट्रॅटेजी त्याला यूज करा, कितीही चांगलं त्याचं प्रमोशन करा. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचं प्रमोशन व्यवस्थित पद्धतीने करत नाही, बरोबर आहे, म्हणजेच काय त्याच पद्धतीने म्हणजेच काय की प्रत्येक कस्टमर तो प्रोडक्ट तुमचं विकत घेत नाही, प्रोडक्टचं युजच करत नाही. आणि जर प्रोडक्टचा तुमचा युजच केला नाही तर अशा कारणामुळे काय होऊ शकतं की तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत, तुमचे जे कस्टमर आहेत, काय होणार आहे, तुमचे प्रोडक्ट यूज न केल्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो. मग तेच सांगितलं की जोपर्यंत तुमचे कस्टमर प्रोडक्ट विकत घेणार नाही त्यामुळे तुमचं काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने तुमचे प्रोडक्ट हे कसे असले पाहिजेत, चांगल्या क्वालिटीचे सुद्धा असले पाहिजेत. बरोबर आहे. चांगली क्वालिटी तुम्ही काय केली पाहिजे, प्रोव्हाइड केली पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, तुमचे जे गुड क्वालिटी प्रोडक्ट असतील ते कस्टमर तुमचे काय होणार आहेत, प्रोडक्ट परचेस करणार आहेत आणि कस्टमर तुमचे सॅटिस्फाय होणार आहेत. आपण बघितलं होतं की मार्केटिंगमध्ये की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे कस्टमर सॅटिस्फाय नसतील, तुमचे प्रोडक्ट युज करणार आहेत का? नाही. मग त्याच्यावर पूर्ण इफेक्ट काय होऊ शकतो, आपल्या बिझनेसवरती पडू शकतो. मग हे सांगितलं याच्यामध्ये की तुमचं प्रोडक्ट जर विकत घ्यायचं असेल, तुमचं प्रोडक्ट जर सेल करायचं असेल तर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे याच्यामध्ये प्राइस. तुमचं प्रोडक्ट जर रिजनेबल प्राइसला असेल तर तुम्ही काय करू शकता, तो प्रोडक्ट सेल करू शकता. आणि जर व्यवस्थित पद्धतीने आपण सेल केला, तुमचं काय होणार आहे, प्रॉफिट
जास्त होणार आहे. मग हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पुढे पुन्हा पुढे काय सांगितलंय,
ओके, आपला जो पॉईंट चालू होता क्रिएशन ऑफ कस्टमर, ह्याच्यामध्ये आपण काय बघत होतो बघा, कारण काही व्हिडिओमध्ये आवाज येत नाहीये, त्या कारणामुळे मी काही पॉईंट घेत आहे परत. सो व्यवस्थितरित्या ऐका. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी, की क्रिएशन ऑफ कस्टमर मध्ये असं सांगितलं होतं की आपण आपले बिझनेस जेव्हा जसे सर्व्हाइव्ह करू, विदाउट कस्टमर आपण बिझनेस सर्व्हाइव्ह करू शकतो का? नाही. त्यासाठी आपल्याला कस्टमर हे खूप काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. मग त्याच पद्धतीने सांगितलं आहे की कस्टमर आपल्याला सॅटिस्फॅक्शनसाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की कस्टमर आपल्या बिझनेससाठी, आपला बिझनेस रन होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने त्यांनी आपले प्रोडक्ट सर्व्हिसेस बाय केले तर काय होऊ शकतो, आपला बिझनेस चांगल्या प्रकारे रन होणार आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर होतं की प्राइस. तुम्ही राईट मुवमेंट ती प्राइस कशी असली पाहिजे, त्याला दिली पाहिजे, जेणेकरून ती काय कस्टमर एफोर्ड करू शकतो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट आपण याच्यामध्ये बघितलेला होता कस्टमर इनोव्हेशन, कंटिन्युअस इनोव्हेशन. आता याच्यामध्ये काय बघितलं होतं की प्रोडक्ट मध्ये खूप सारे चेंजेस होत राहतात, कंटिन्यू इनोव्हेशन होत राहतात. बरोबर आहे. आणि हे इनोव्हेशन होत असताना आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे की कंटिन्यू जेव्हा इनोव्हेशन होतात तेव्हा आपल्याला प्रोडक्ट बद्दल इनोव्हेशन करणे हे खूप गरजेचे आहे. बरोबर. कारण आपण बघतो की डायनॅमिक इन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे चेंजेस होत राहतात, डायनॅमिक चेंजेस होत राहतात. मग हे चेंजेस होत असताना आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे की आपण जेव्हा जसं जसं प्रोडक्ट वाढत जातोय, जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत जातोय, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा चेंजेस करणे हे खूप गरजेचे आहे. बरोबर आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं होतं मार्केटिंगच्या लेक्चरला एफआयच्या, की सगळ्यात पहिले जेव्हा नोकिया ही टॉप लेवलची कंपनी होती, बट वन्स ॲट अ टाइम जेव्हा अँड्रॉइड आली तेव्हा त्यांनी ते एक्सेप्ट केलं नाही नोकियानं. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, ती अँड्रॉइड सिस्टीम सॅमसंगकडे गेला, सॅमसंग ती एक्सेप्ट केली. त्याच्यामुळे काय झाली की जेव्हा इनोव्हेशनची गरज होती टेक्नॉलॉजीमध्ये, तेव्हा त्यांनी युज न केल्यामुळे, एक्सेप्ट न केल्यामुळे काय झालं, नोकियाचा सेल हा खूपच कमी झाला. तुम्ही बघू शकता की आता जी कंपनी आहे ती आपल्याला कधी दिसत सुद्धा नाही आहे. बरोबर आहे. मग ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कंटिन्यू इनोव्हेशन काय आहेत, खूपच गरजेचे आहेत. जर तुम्ही इनोव्हेशन नुसार काम करत गेलात तर काय होऊ शकते, तुमचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये, आणि तुमची बिझनेसची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. बरोबर. त्यानंतर पॉईंट आपण बघितला बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपल्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट बिझनेसमध्ये काय आहे, आपले न्यू मशिनरीज, लेबर, इक्विपमेंट, रॉ मटेरियल. तर ह्याचा आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे, वापर करून घ्यायचा आहे. आपण बघतो की बिझनेसमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी, कोणत्या कोणत्या डिव्हिजनमध्ये खूप सारे स्क्रॅप निघतात. मग हे स्क्रॅप आपले युजफुल होऊ शकतात का, हे आपल्याला बघायचं आहे. त्याचा बेस्ट पॉसिबल यूज कसा करता येईल हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट आहे सोशल ऑब्जेक्टिव्ह. आता बिझनेसमध्ये सोशल ऑब्जेक्टिव्ह हे खूपच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. कारण का, की आपण सोसायटीचा विचार करूनच आपण काय करतो, बिझनेस करतो. बरोबर आहे. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं की सोशल ऑब्जेक्टिव्ह करत असताना, बिझनेस करत असताना आपल्याला बघायचं आहे की सोसायटीच्या हितासाठी कोणता प्रोडक्ट चांगला आहे. बरोबर आहे. आणि तोच प्रोडक्ट आपल्याला काय करायचा आहे, मार्केटमध्ये आणायचा आहे. सोशल ऑब्जेक्टिव्ह आर दोज ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस विच आर डिझायर टू अचीव्ह फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी. काय बघायचं आपल्याला की सोसायटीचं बेनिफिट कशा पद्धतीने होऊ शकतो. नो ऍक्टिव्हिटी ऑफ द बिझनेस शुड बी एम ॲट द गिव्हिंग एनी काइंड ऑफ ट्रबल टू द सोसायटी. असं कोणती ऍक्टिव्हिटी करायची नाही की जेणेकरून सोसायटीला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात, निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल देणार आहे. समजा मी बाईकचा बिझनेस केलाय आणि मी बाईक सेल करतोय आणि अशी बाईक तयार केली आहे की कमीत कमी पेट्रोलमध्ये जास्त प्रमाणात एव्हरेज येते, पण ती पोल्युशन खूप करते. पण हे कस्टमरच्या बेनिफिटसाठी आहे, जो बाईक घेणार त्याच्या बेनिफिटसाठी आहे, पण सोसायटीच्या बेनिफिटसाठी आहे का, नाही. मग सोसायटीचा बघण्याचा दृष्टिकोन बाईककडे कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कदाचित ही बाईक सेल होऊ शकत नाही, ह्या बाईकमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं की सोसायटीच्या कडून निगेटिव्ह इमेज तयार होते. मग निगेटिव्ह इमेज आपण तयार केली तर आपल्या बिझनेसचा ग्रोथ होणार आहे का, बिझनेसची ग्रोथ होणार नाही. मग हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सोसायटीच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट ठरतं की आपला आपण बिझनेस कशा पद्धतीने काय करू शकतो, रन करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट बघायचं त्याच्यामध्ये प्रोडक्शन अँड सप्लाय ऑफ क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला की आपले जे सर्व्हिसेस आहेत, आपले जे गुड्स आहेत ते चांगल्या प्रकारचे असले पाहिजे, सोसायटीला यूज करता आले पाहिजे, जेणेकरून आपण चांगली गुड्स अँड सर्व्हिसेस सोसायटीला दिली तर काय होणार आहे, त्याचे आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बिझनेसमध्ये दिसणार आहेत. आपले कस्टमर काय होणार आहेत, वाढणार आहेत. बरोबर आहे. हे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कंटिन्युअस टू द जनरल वेलफेअर ऑफ सोसायटी. आता आपण बघतो की बिझनेसमध्ये रन करत असताना टीव्हीला ऍडव्हर्टाइज पीएनजी प्रोडक्ट बाय करा, ह्याच्यातला आम्ही काहीचा भाग आम्ही शिक्षणासाठी देतो. बरोबर आहे. मग हेच काय की आपण जे बिझनेस रन करतो, बिझनेस रन केलं तर आपल्याला वेलफेअर सोसायटी असे काही प्रोग्राम आहे ते लॉन्च करायचे, जेणेकरून काय होईल, बिझनेसची आपल्याला काय ग्रोथ होईल, आपला बिझनेस चांगल्या प्रकारे काय होऊ शकतो, रन होऊ शकतो. बरोबर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये
इकॉनॉमिक वेल बिईंग ऑफ द एम्प्लॉई. आता ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जो बिझनेस करणार आहोत तो ह्युमन ऑब्जेक्टिव्ह कसे साध्य करता येतील. आता ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलंय, काही लोक असे आहेत की काही मेंटली चॅलेंज आहेत, बरोबर आहे. मग काही लोक असे आहेत की बॅकवर्ड क्लासेस मधून येतात. मग ह्यांच्यासाठी आपण आपल्या बिझनेसच्या प्रोग्राम मधून किंवा बिझनेस मधून त्यांच्यासाठी काय संधी उपलब्ध करून देऊ शकतो, हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे इकॉनॉमिक वेल बिईंग ऑफ द एम्प्लॉई. ह्याच्यात काय सांगितलंय, इन बिझनेस एम्प्लॉई मस्ट बी प्रोव्हाइड with where remuneration and incentive for performance, benefit of provident fund, pension and other amenities like medical facility, housing facility, etc. बघा, आपण जर बिझनेस चांगला रन करतोय तर व्यक्तीच्या हितासाठी किंवा आपल्या एम्प्लॉईच्या फायद्यासाठी आपल्याला त्याला पेन्शन सेवा, बरोबर आहे, किंवा कामाच्या प्रती आपल्याला त्याला इन्सेंटिव्ह, त्याला हाऊस फॅसिलिटी किंवा मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, हे सगळे त्याला फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड केल्या तर तो त्याचं काम हा चांगल्या प्रकारे तो करणार आहे, बरोबर आहे. त्याचं कामात लक्ष असणार आहे, कारण का त्याच्या आपण जे काही गरजा ते आपण लिमिटेड प्रमाणात भागवतोय, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होणार, त्याचा बिझनेसला आपल्याला आउटपुट कसा भेटणार आहे, चांगला भेटणार आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो सांगितलेला आहे सोशल अँड फिजिओलॉजिकल सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉई. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा बिझनेस रन करतो, आपण बिझनेस रन करत असताना आपल्याला बघायचं आहे की आपल्या एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन कसं आहे, सॅटिस्फाय आहे की नाही, बरोबर आहे. तर तो आपल्या कामापासून तो सॅटिस्फाय असेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तो आपल्या त्याला त्याचं काम त्याच्या पद्धतीने द्यायचं आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की त्याची ड्युटी त्याला तुम्ही अशी अलॉट करा की ज्याने ते त्यांनी केलेलं असेल. द राईट पर्सन टू द राईट जॉब, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय होणार, त्याच्या कामामध्ये तो सॅटिस्फाय असणार आहे, तो योग्यरित्या काय करू शकतो, आपलं काम पूर्ण करू शकतो. मग हे मेन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये, हे आपण त्याच्या पद्धतीने जर आपण त्याला कामं दिली तर आपण काय होऊ शकतो, त्याचं काम ते व्यवस्थित पद्धतीने काय करू शकतो, जेणेकरून काय होणार आहे, त्याची जी कामं आहे तो वेळ पद्धतीने करेल आणि त्याचा फायदा काय होणार आहे, सोसायटीला होणार आहे. ह्युमन ऑब्जेक्टिव्ह त्याची काय होणार आहे, साध्य होणार आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे ते सांगितलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपल्याला जी काही अशी लोक आहेत आपल्या बिझनेसमध्ये की ते काही प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतात किंवा काही व्यवस्थित काम करू शकत नाही. मग असं काम करत असताना त्याला कामावरून काढणं हे त्याच्यावर सोल्युशन आहे का, नाही. म्हणजे बघा, मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला ह्याच्यामध्ये, ते ऑडिओमध्ये आलं नाहीये, की असं एक्झाम्पल होतं की एखाद्या समजा आपण अकाउंटची एंट्री करतोय बिझनेसमध्ये, काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि आपण त्याची एंट्री करतोय, बरोबर आहे. आणि एंट्री करत असताना आपल्याला लक्षात आलं की सतत एक डिपार्टमेंटमध्ये एरर्स घडत आहेत, जेणेकरून ते अमाऊंट मॅच होत नाहीये, बरोबर आहे. मग ही अमाऊंट मॅच का होत नाहीये, कारण का त्यांनी प्रत्येक वेळेला जे फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत ते त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला न घेता त्यांनी ट्रेडिंगला घेतले. सॉरी, ट्रेडिंगला न घेता त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले, बरोबर आहे. मग अशा पद्धतीमध्ये काही तो सतत तो काय करतोय, मिस्टेक्स करत जातोय. मग हे मिस्टेक सुधारण्यासाठी त्याला आपण काय करणार आहोत की कंटिन्युअसली मिस्टेक त्याला दाखवणार आहोत. त्याला आपण वेल ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फक्त ट्रेनिंग प्रोग्राम ह्याच्यासाठीच नाही, की काही कामामध्ये काही जर त्याच्या प्रॉब्लेम असतील तर त्याला आपण ट्रेनिंग प्रोग्राम तरी काय करू शकतो, त्याला वेल ट्रेन करू शकतो, जेणेकरून त्याची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये वेल बिईंग ऑफ सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड पीपल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की अशी काही लोक आहेत जे मेंटली चॅलेंज आहेत, काही बॅकवर्ड क्लासेस मधून येतात. मग अशासाठी तुम्ही काय करा, काही प्रोग्राम्स अरेंज करा, काही वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करा, जेणेकरून काय होणार आहे, त्यांची जी स्किल आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. ते काम आपल्या कामामध्ये काय काही सहभागी होतील आणि त्यांना कुठेतरी काय होणार आहे, काही कामाची संधी उपलब्ध होणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्यांचे जे काही तोटे आहेत, काही त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, ते काय होतील, सॉल्व्ह होतील. आणि business unit can help to encourage the memories of student awarding the scholarship, high studies. आणि हे पण सांगितलेलं आहे की समजा काही अशी पोरं आहेत बॅकवर्ड क्लासेसमध्ये की ज्यांना शिक्षणाची खूप आवड आहे, खूप हुशार आहेत, मग अशा लोकांना काय करा, तुम्ही काही स्कॉलरशिप प्रोव्हाइड करा हाय स्टडीज मध्ये, जेणेकरून काय होणार आहे, तुम्ही त्याचा फायदा होणार आहे, तो व्यवस्थित स्टडी करू शकतात ते लोक. ओके, हे पॉईंट आपण सांगितलेले होते. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये नॅशनल ऑब्जेक्टिव्ह, ते आपण आपल्याला नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.